मेथीचं गरगट करण्यासाठी लागणारं साहित्य: अर्धा कप भिजवलेली डाळ, बारीक चिरलेली मेथीची पाने, अर्धा चिरलेला टोमॅटो, डाळीचं पीठ, शेंगदाण्याचं कूट, मीठ, तेल, मोहरी, जिरे, हिंग, लसूण, हिरव्या मिरच्या, हळद, भिजवलेली तूर डाळ, मेथी, टोमॅटो पाणी घालत शिजवून घ्यायची। आता यात डाळीचं पीठ आणि मीठ घालायचं। आता यात शेंगदाण्याचा कूट घालायचा। आता मोहरी, जिरं, हिंग, लसूण आणि हिरव्या मिरचीच्या फोडणीत हळद घालायची आणि ही फोडणी तयार मेथीच्या मिश्रणावर घालायची। झालं आपलं मेथीचं गरगट तयार। मेथीची पातळ भाजी म्हटलं तरी चालेल, गरगटा म्हटलं तरी चालेल, पण खूप खमंग होतं, अतिशय सोपं आहे बनवायला आणि रुचकर आणि पौष्टिक आहे। काय करूयात सुरू? सगळ्यात आपण एक वाटी डाळ अर्धी वाटी डाळ भिजवलेली आहे। 1 तासच भिजवायची ती डाळ। आधी डाळ टाकून घ्यायची, 1 तासभर छान अशी भिजवून घेतली आणि डाळ मस्त फुलली आहे, तुम्ही बघू शकता। आता ह्याच्यानंतर मेथी टाकणार आहे आपण। सो मेथीची पानं खोडून स्वच्छ धुवून अशी बारीक चिरून घेतलेली आहे। त्याच्यानंतर अर्धा टोमॅटो चिरलेला आहे, तो वरनं टाकायचा। कुकरमध्ये नाही शिजवायचं? नाही, कुकरमध्ये नाही, एक 5 ते 10 मिनिटात शिजते ही भाजी, कारण डाळ आपण भिजवून घेतली। तर पाणी घालायचं? हां, थोडंसं। झाकण ठेवून शिजवायची का अशी? नाही, अशी झाकण ठेवून शिजवायची, ते कडू लागते। कडू लागते कारण डाळ आहे ना, प्रत्येक पालेभाजीमध्ये व्होलेटाईल ऍसिड्स असतात आणि जर आपण झाकण ठेवून ती पालेभाजी शिजवली तर ती बाहेर येत नाही, ते रिलीज होत नाही आणि मग त्या वाफेच्या रूपात ते पुन्हा त्या भाजीत मिक्स होतात आणि त्याचा कडवटपणा त्यामध्ये उतरतो आणि त्या पालेभाजीला काळपट रंग पण येतो। त्यासाठी कुठलीच पालेभाजी शक्यतो झाकण ठेवून शिजवायची नाही। आता ही अशी छान आपण शिजवून घेऊ। आता इथं आपण मेथी आहे, टोमॅटो आणि डाळ एकत्र छान शिजवून घेतलेले आहे बघा, एकजीव झालाय। आणि डाळ ही बोटचेपी शिजवायची। या भाजीला आहे ना अशी खूप अशी डाळ शिजवायची नाही, म्हणजे अशी बोटचेपी शिजली पाहिजे, ते खाताना छान लागणार पाहिजे। हो, आता ह्याला आपण डाळीचं पीठ लावून घेणार आहे आणि नंतर वरनं तडका देणार आहे। तुम्ही आवडीप्रमाणे डाळीचं पीठ लावू। तुम्हाला घसा घट्ट किंवा जास्त लिक्विड लागत असेल पातळ, तर मग तुम्ही तसं डाळीचं पीठ वापरू शकता। इथं आम्ही थोडी रस्सा जास्त ठेवतोय, डाळीचं पीठ कमी लावलंय, मग याचा रंगही बदलला नाही, हिरवागार रंग आहे मस्त। आता काय करूयात? थोडंसं मीठ घालायचं। चला, डाळीचं पीठ छान शिजलं। हो, आता काय करूयात? आता हे डाळीचं पीठ छान शिजून झाले त्याच्यामध्ये, तर आपण त्याच्यामध्ये आता थोडासा हा दाण्याचा कूट घालणार आहे की ते खाताना छान वाटतं। आणि आता पुढे काय करूयात? आता याला तडका द्यायचा आपण। चला, आता फोडणी करूयात। सो फोडणीसाठी मोहरी, थोडंसं जिरं, हिंग, लसूण। तुम्हाला जर मिरची जर वाटून घालायची असेल वाटून घालता, आम्ही चिरून घेतलेली आहे। आता हिरवी मिरची टाकायची, लसूण तांबूस रंगावर झाला, नंतर शेवटी थोडी हळद, म्हणजे त्या भाजीला रंग सुरेल। तर आपला तडका तयार आहे। हा मस्त खमंग असं घालूयात। मेथीची गरगटी भाजी इथे बनवून आहे तयार, तुम्ही बघू शकाल। रंग सुरेख झालेला आहे, मस्त अशी खमंग फोडणी बसली गरमागरम वाफाळत्या भातावर किंवा भाकरी सोबत छान। आणि पातळ केले ना तर भाकरी चुरून त्यावर ही भाजी पण भन्नाट लागते।